आता आज ज्या मेट्रो 9A आणि मेट्रो 2B चा पहिला टप्पा सुरू होतोय त्यात भविष्यात मेट्रोचं चित्र नेमकं कसं असणार आहे, मुंबईकरांचा प्रवास नेमका कसा आरामदायी होणार आहे, तसंच मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीतनं कशी सुटका होणार याची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे यांच्याकडनं। श्रीरंग, कशा पद्धतीने हा फायदा असेल? आधी आपण जाणून घेऊया की मार्ग कसे असणार आहेत। आज ज्या मार्गांचं लोकार्पण होणार आहे त्या मार्गांपैकी एक मार्ग आहे तो म्हणजे मेट्रो लाईन 9चा। आता हा मार्ग जो आहे तो दहिसर पूर्व ते काशीगाव या दरम्यानचा आहे। रूट कसा असेल आपण मॅपद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण मॅपवर बघतोय दहिसर पूर्व ते मिरागाव म्हणजे काशीगाव पर्यंतचा हा टप्पा आहे। 1, 2, 3, 4 आणि 5 अशी स्टेशन या सगळ्या मार्गावर असणार आहेत। आता हा फक्त एक मार्ग नाही आहे, आपण ते नंतर समजून घेऊया की हा संपूर्ण मार्ग जेव्हा कनेक्ट होईल दहिसर ईस्ट आणि दहिसर वेस्ट तसंच अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्ट यांना कनेक्ट करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो कसा असेल आपण थोड्या वेळाने समजून घेऊया। मात्र आता आज जे मार्ग लोकार्पण केले जाणार आहेत त्या मार्गांविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आज जो मार्ग लोकार्पण होणार आहे त्याच्याबद्दलची मी माहिती दिली। हा पहिला मार्ग आहे। आता दुसरा जो मार्ग आहे तो ईस्टर्न सबबवाल्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आता हा मार्ग कुठला असणार आहे तर तो डायमंड गार्डन ते मंडाळे हा जो चेंबूरमधला किंवा मानखुर्दमधला पट्टा आहे त्या भागातला हा मार्ग असणार आहे। आपण मॅपच्या द्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हा मार्ग नेमका कसा असेल, कारण हा ईस्टर्न सबबवाल्यांसाठी खूप महत्त्वाचा मार्ग असणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मंडाळे हे शेवटचं स्टेशन आहे या मार्गावरचं। त्याच्यानंतर मानखुर्द हा जो आपण पट्टा बघतोय, BSNL, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन 1, 2, 3, 4 आणि 5 अशी 5 स्टेशन या पहिल्या टप्प्यातली 2B जो पहिला टप्पा आहे त्या टप्प्यातली ही पहिली स्टेशन आहेत। आपण पुन्हा एकदा थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया। मंडाळे, मानखुर्द, BSNL आणि डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन असा हा संपूर्ण टप्पा असणार आहे। आता हे 2 टप्पे जे आहेत त्यांचा आज लोकार्पण होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या 2 मार्गांचं लोकार्पण कधी होणार याची मोठी प्रतीक्षा होती। अखेर आज त्याचं लोकार्पण होतं। अन्यही काही विकास कामं आहेत त्यांचं भूमिपूजन होणार आहे। आता हा जो संपूर्ण मार्ग आहे मंडाळे ते DN नगर अंधेरी असा हा संपूर्ण मार्ग असणार आहे। आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण संपूर्ण मेट्रोचं चित्र जर समजून घेण्याचा प्रयत्न केला मॅपच्या माध्यमातून तर मुंबई आणि मुंबईच्या अवतीभोवतीचा परिसर म्हणजे मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, MMR रिजन असेल, याचं एक सर्क्युलर पद्धतीनं जोडण्याचा मेट्रोच्या द्वारे प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अत्यंत पद्धतशीरपणे हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण सुरुवात करूया जो आज लोकार्पण होणार आहे त्या मार्गापासून। आता हा मार्ग जो आहे तो मंडाळे ते वेस्टर्न सबबमधल्या अंधेरी DN नगरमध्ये आपण ही पिवळी लाईन फॉलो करूया। पिवळ्या लाईनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला इंटरसेक्ट करतोय म्हणजे विभागून जातोय आणि मग तो हळूहळू वेस्टर्न सबबच्या दिशेने जायला सुरुवात होईल। आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन्हीला कनेक्ट करणारे खूप कमी मार्ग आहेत। रस्ते मार्ग अनेकदा जाम असतात, जे आपण बघतोय की दादर ईस्ट वेस्ट असेल, GMLR असेल, SCLR असेल, हे सगळे मार्ग प्रचंड जाम असतात। वाहतूक कोंडीमध्ये अनेकांना त्रास सहन करावा लागतो। विचार कर की आपल्याला ठाण्यावरनं जर अंधेरीला गाठायचं आहे किंवा मीरा रोडवरनं आपल्याला चर्चगेट किंवा CST गाठायचं तर खूप वेळ लागतो। मेट्रोचं जेव्हा हे संपूर्ण जाळं तयार होईल, उद्घाटन होईल तसं तेव्हा हा सगळा प्रवास सोपा होणार आहे। आपण समजून घेऊया मंडाळेपासून अंधेरीपर्यंत जाण्यासाठी नेमका काय पर्याय असेल। मंडाळेपासून आपण निघालो तर कुर्ला पूर्व हा मार्ग घेऊन आपण सगो बर्वे मार्ग MTNL म्हणजे जो BKC मध्ये ज्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे त्या MTNL मध्ये येईल, BKC मध्ये येईल आणि IT ऑफिस म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिस, वांद्रे, नानावटी हॉस्पिटल, ESI असं करत करत तो अंधेरी DN नगरपर्यंत येणार आहे। हा सगळ्यात मोठा मार्ग आहे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा टप्पा आहे। आता हाच मार्ग त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे जो जातोय पूर्ण बोरिवली आणि पुन्हा एकदा दहिसर पर्यंत कनेक्ट होतोय। म्हणजे ईस्ट वेस्ट 2 भिन्न टोकं आहेत, वेगवेगळी टोकं आहेत जी जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आता आपण पहिल्या मार्गावर येऊया जे मी आधी सांगत होतो, जो मार्ग आज खुला होतोय काशीगाव ते दहिसर। आता हा मार्ग जेव्हा पूर्णपणे अंमलात आलेला आहे किंवा पूर्णपणे अस्तित्वात आलेला आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे, त्याचा फायदा कसा होईल
विचार करूया आपण काशीगाव किंवा मीरा रोडमधनं जे प्रवास करतात त्या लोकांसाठी काय फायदा होणार आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर दहिसरला जर तुम्ही आलात, दहिसर पूर्वला, तर तुम्हाला वेस्टला जाण्यासाठी किंवा दुसऱ्या मेट्रो मार्गिकेवर जाण्यासाठी एक ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण ही जी साईन बघतोय, ही साईन जी आहे ती इंटरकनेक्शन करणारी, म्हणजे चालत तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, एका मेट्रो स्टेशनपासून दुसऱ्या मेट्रोपर्यंत जाऊ शकता अशी दाखवणारी ही खूण आहे. हा जो संपूर्ण मार्ग आहे जो आपण रेड लाईनमध्ये बघतोय, रेड लाईन जी आहे ती आपण जर बघितली तर कुठे जाते, मागाठाणे, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पिंक लाईनला जॉईन करू शकता. म्हणजे DN नगर, जोगेश्वरी ते विक्रोळी ही जी लाईन असणार आहे, जी हळूहळू आकारास येते, जवळपास पूर्णत्वास येते, त्या मार्गिकेवर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला JVLR वरनं जाता येऊ शकेल भविष्यामध्ये. आत्ता ती अस्तित्वात नाही आहे, अजून चालू झालेली नाही आहे. आपण अजून जर खाली आलो तर आत्ताचा जो वर्सोवा ते घाटकोपर, आपण ही जी ब्ल्यू लाईन बघतोय, वर्सोवा ते घाटकोपर या मार्गिकेवर आपल्याला जायचं असेल तर गुंदवलीचे इथे आपल्याला एक इंटरसेक्शन मिळतो. गुंदवलीला उतरून आपण वर जाऊ शकतो वर्सोवा ते घाटकोपर या लाईनवर जाण्यासाठी. आता हा जो रेड लाईन आपण बघतोय ही येऊन थांबते एअरपोर्टपर्यंत. आता एअरपोर्टला आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना चांगली माहिती आहे की पुढे आपण 2 लाईन बघतोय. ही जी ब्ल्यू लाईन बघतोय ही आहे ॲक्वा लाईन. ॲक्वा लाईन ही अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर जर समजा तुम्हाला एक इंटरसेक्शन मिळालं, ही लाईन आपल्याला घेऊन जाते. जर गोल्डन लाईन आपण बघितली तर ती पूर्णपणे आपल्याला नवी मुंबई एअरपोर्टला कनेक्ट करणारा जो नवीन मेट्रो मार्ग आहे त्या मेट्रो मार्गावर नेणारी ती लाईन ठरते. पुन्हा एकदा आपल्या मूळ मार्गावर येऊया. रेड लाईनवर इंटरसेक्शनमध्ये आपल्याला जर बघायला मिळालं तर या ठिकाणी एअरपोर्टलाच एक इंटरसेक्शन आहे. एअरपोर्ट हा येणाऱ्या काळामध्ये सगळ्या मेट्रो मार्गांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सगळ्या प्रवाशांसाठी, मग ते मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाणारे असून दे, MMR रिजनमध्ये जाणारे असून दे, सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा तो टप्पा ठरणार आहे. एअरपोर्टला उतरल्यानंतर तुम्ही ॲक्वा लाईन घेऊ शकता आणि थेट चर्चगेट किंवा CST दादर या भागामध्ये जाऊ शकता. म्हणजे विचार कर की मीरा रोडमध्ये राहणारा जो प्रवासी आहे त्याला लोकल ट्रेनने प्रवास करायचा नसेल, लवकर पोचायचं असेल, AC ने प्रवास करायचा असेल तर या मार्ग जेव्हा सुरू होतील किंवा खुले झालेले आहेत त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आणि जेव्हा हे सगळं मेट्रोचं जाळं अस्तित्वात येईल तेव्हा मुंबईभोवती एक मेट्रोचं पूर्णपणे जाळं किंवा एक सर्कल तयार झालेलं आपल्याला बघायला मिळेल. मुंबईमध्ये न येता किंवा मुंबईच्या बाहेरूनच आपल्याला जर जायचं असेल तर या सगळ्या मेट्रो मार्गाचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. प्रज्ञा, अगदी खरं आहे. आणि त्यामुळेच मुंबईतनं प्रवास करणं जेव्हा अगदी सहज सोपं आपल्याला करणं गरजेचं आहे, त्यासाठीची ही सोय खरं तर मेट्रोच्या वतीनं करण्यात आलेली आहे, जेणेयोगे लोकलची जी गर्दी आहे ती टाळणं सहजी शक्य होऊ शकेल आणि रस्ते मार्गानं होणारी सुद्धा यातायात ही वाचू शकेल. खूप खूप धन्यवाद श्रीरंग या संपूर्ण माहितीसाठी.